झालं का मालक? मालक आज लय खुश असतान. लय लांबवर गाड्या ओढायचा कटाळ्या आल्याला संपला म्हणून बेजार झाला ना. लयच लांबवर ओढायला लागलं ना. तर ते ट्रॅक्टर आले. दिसायला का तुम्हाला ट्रॅक्टर? दिसायला पण चांगलं झालं ना. ऊस कसला होता? झाला आता. एक ऊस होता. पण आता कसला भेटत आहे काय माहिती. आता 2 किलोचा. हा 2 किलोचा. लेकर सध्या दमले ना मालक. हा कमाल केली कमाल. कमाल केली माझ्या लेकरांनी. बघा माझी बाई बी कशी खणखणात काम करते या. तोंड पसाली किती घाम आला माझ्या बाईला. ह्या काही कसं पडलं या. कमर दुखायली खरं दुखायली. आता संपलं. आता कसला घेणार आहे तुझीस? आव आता कसला घेणार आहे सुस? असला 86. आता नाही ताटायसारखा. लय हौस होती तुला मोठ्या ऊसाची. लय मोठा ऊस घेतला. त्याला होती त्याला त्याच्यामुळे घेतला. त्याच्यामुळे घेतलाय. हे रे घ्यायचं का अजून मोठा ऊस न का? अरे लय मोठा ऊस आणि मज्जा. बघा गुन्ह्या म्हणालाय लवकर उरका म्हणून. होय बा गुन्ह्या लवकर उरका म्हणालाय. त्या बघा ते का ते जुला धरायला लागलाय आणि म्हणतो मग खांद्यावर टाका माझ्या. तुमचं झालं का? लय गडबड केली. लय गडबड केली म्हणलं. तरी उशीर झाला होता. असं उशीर आता कधी कमी जास्त. आज खरकट होतं. टापरे टिपरे गोळा करायचे होते. आज काय शेवट आहे, काय तासभर उशीर झाला तरी आता. हो ना हो ना हो ना. बागादर मामा लय भारी होते बरं. बागादर मामाने लय रस्ता भारी केलाय. काम दिलं नाही ह्या बागादर मामाने. झुपायलात काय? झुपायला झुपा 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 लवकर. ट्रॅक्टर तर आला. ट्रॅक्टर आला. ट्रॅक्टर आले. ड्रायव्हरांना आले की लय गडबड करते. आले बघा ड्रायव्हरांना. झुपा काय झालं? कुठं चाललात? काय झालं की आता अजून? वळवा वळवा ट्रॅक्टर. एवढा तर मोठा विश्वास असतो ड्रायव्हरांनावर. किती जवळून ट्रॅक्टर गेला तरी माणसाला धक्का लागत नाही माहिती का? उशीर केला यायला. दुसऱ्याच्या गाड्या ओढीत बसला होतात का काय तुम्ही? होय अण्णा दुसऱ्याच्या गाड्या ओढीत बसला होता. दुसऱ्यांच्या गाड्या ओढीत बसला होतात. किती उशीर केला तुम्ही? घंटा झाला तुम्हाला फोन लावून. हा नाही रीलच केली नाही. टाइमच भेटला नाही. थोडा लास्ट होता म्हणून रील फिल काय बनवली नाही. काय नाही आज. बायको ट्रॅक्टरला सुद्धा घेत नाही बघा. काय बी म्हण नका. गरीब माणसाला गरीब माणूस आहे मी. गरीब मध्ये वांड आहे. हा 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 बागादर मामा पुढच्या वर्षी अजून चांगलं उचलावा बघा. आम्ही कारखान्याला आल्या आल्या तुमच्याच उसात तोडायला येणार आहेत. पहिला नंबर सेव्ह करून घेतलंय का? हा बागायदार म्हणलं व्यवस्था केली. म्हणलं फळ पुस्तक चहा पाहत वाट. रस्ता तर लयच भारी बनवत होते ना. रस्ता लय भारी बनवत होते. काहीतरी म्हणायला लागली ते त्यांच्या भाषामध्ये. हा ते तर गेले की वाटते. नाही गेले. अरे उभा चला उठा उठा. उशीर झाला. जायचं नाही का लवकर? दीदी लय निवांत बसली. त्या सोन्यापाशी जाते की बसती बाया. संगम संगीत दिव्या नाव ध्यानात ठेवा. ते मोठा संगम आहे. ते संगीत ते दिवा. त्यांचं नाव घेत नाही मी. त्यांचं नाव घेत नाही मी. माझं नाव माहित नाही तिला. बघा त्यांना नाव माहिती आहे. त्यांना नाव माहिती आहे. ह्यांचं नाव त्यांना माहिती आहे. आज झाले की आजच्या दिवस
आजच्या दिवस घ्या ना आमच्यासाठी. त्यांची तयारी होती लगेच बैलाची निघायची बघा कसे उभा राहतात तयारीमध्ये लगेच. बुडकर उभा राहा मालक तुम्ही बी. बुडकर उभा राहा तुम्ही बी. हो 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 अण्णा हो 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 हो. उभा राहू दे उभा राहू दे उभा राहू दे उभा राहू दे. चाबूक गेला असता चाबूक मोडला असता तेवढाच राहिला युकुलता एक आहे का नाही. चाबूक तेवढा. आता इथं कोण थांबणार यांच्या जवळ. बरं बरं भया दोघाला बी पाठवा. झाला लास्ट झालं हिता. आता उद्याच्याला ह्या फडात यायचं नाही काय नाही. त्या पागादर मामाला चहाचा ताण नाही काय नाही तरच नाही काय नाही. आता बैलाला जड होऊ नाही गाडी म्हणून इतके मोठे माणसं बुडक्यावर बसावं लागते. ठेव काय सगळं माझी फॅमिली जिथली तिथं काम करते. पण आता थोड्या वेळाने मला जाऊन बसावं लागतं काय की बुडक्यावर पुळपुळ जाऊन. लयच लांबवर पट्टा आहे ना त्याकडे पट्टा आहे पार पुढच्या तिकडे लय लांबवर 1 किलोमीटर यावं लागलं आम्हाला. ऊस तोडीत खाली 2 एकरचीच पट्टी आहे म्हणले तर 2 एकर वरी 7 गुंठे का काहीतरी. तर ती बी पट्टी लयच लांब आहे. तोडून जेव असा कदरून गेला माणसाचा. पण ऊस भारी निघाला बरं का. काहीतरी चांगलं झालं म्हणायचं ह्या फळामध्ये आमचं. आणि कामाला आल्यावर का नाही चांगला जर ऊस भेटला तरच मग माणसाचा धंदा आहे. नाही तर कसले मरके सारखे ऊस दिले की मग लय बेजार होती. पण ह्या कारखाना आहे का ह्या कारखान्याला पडलेला ऊस नसता येत लय जास्त करून. उलीच पडलेला असते कुठं तरी. तिथं आलत्या 2 आम्हाला खेपा पडलेल्या. त्या 2 खेपांनी आमची लयच बेजारी झाली. पुढे गेल्यावर थोडं पुन्हा इथून पुढं चांगलं लागलं. पुन्हा मग लागलं तोडायला पुन्हा चांगलं. पण आमच्या मालकाची टोपी हरपली टोपी घेतलेली. झालं आता इथून गाडी एकदा उतरली लागली रँकीला. 2 जण जातात महागाल्या गाडीकडे. सोन्या गुन्ह्या बघायला लागले तर गुन्ह्याचा कसला धरपड आहे. गुन्ह्याला या वाटायला लागलंय बाई महाग. गुन्ह्याला महाग या वाटायला लागलंय. उतरा खाली जा. आता संगीत तू बी जा ना माग माग. तू बी जा की माघारी तू बी. तर तुला एकटाच ठेवायला लागला आता. तुला एकटा थांबणारच तू इथं. ते आता एकटाच थांबायला इथं. ती गेला महागारीच्या बायलाकडे. गुन्ह्याला येड्या करायला लागलाय. गुन्ह्याला वाटायला लागले की मी बी लगेच जावा गाडी घेऊन महाग त्यांच्या. गाडीला जर बांधलेलं नसलं आणि सोडलेलं जर असला ना गुन्ह्या तर आमच्या आधी जातोय तो लांब गाडीच्या मागे पुढं. गेल्या वर्षी नाही 3 वर्ष झाले त्याला बाहेर कारखान्याला होतात आम्ही. आणि तिथं गेला होता तर काय गुन्ह्याने बेजारी खेळती. त्याला खोपी सापडाना गेली. पळतोय इकडून इकडे. पुन्हा खोपी सापडली त्याच्या दावणीला येऊन गप्प भरायला पुन्हा. त्याच्यामुळे तेवढं गुन्हा करते म्हणून त्यांना ऐकायचं नाही त्या बैलाला. लयच भारी आहे इथं. चालली आता गाड्या. मला आता चालता धापा भरायला लागल्या का. आता इतकं मी काम करते तरी आता माझ्या वजनाला काय फरक पडायला गेलाय. कमी व्हायला गेले आणि जास्त व्हायला गेले. त्या भाकर तरी किती खावा. भाकर खाल्लेली माणसाला लगेच भूक लागते कामामध्ये. लय चाललीत पटापटा बैलाला ह्या सरीनं चालता येत नाही. इकडे ढुंब होतं. बैलाचा काय लई ताण नाही गड्या. ट्रॅक्टर लावलं की झाले आपले निघाले माग ट्रॅक्टरच्या. आणि जर बैलाला जर तिथवर 3 टन मलवाडीत जर न्यायचं म्हणलं लयच बैलाची बेजारी होती. अतिच बेजारी होती बैलाची. मालक बी आमच्या गाडीवर बसलत जाते ते. त्यांना बी ते बुडक्यावर फिडक्यावर बसत नाहीत. काहीतरी विचार चालू आहे त्यांचा असा हात करू बघा. आता हा काही म्हणत असं झालं बाबा. ताण गेला लय लांबूर बैलाला वाढायचं होतं. आमच्या मालकाला बैलाची लय चिंता पडती. बाकीचं काय का असा ना त्या बघा त्यांच्या हात. त्यांचा विचार काहीतरी चालूच असतो या. मी चालले आपला ह्या काही शेजारी आलती. इथं टोळी लागली होती. तुम्हाला म्हणलं होतं मी एका बारीक इथं टोळी लागली म्हणून. त्या टोळीवाल्याने सोडला आणि बैलगाड्यावाले आले. तर बैलगाड्यावाल्याने बी एकाची पाती तोर आली एकाची पाती महाग राहिली. काल आलते बैलगाडीवाले इथं. आज बी आले लवकर भरून लवकरच गेलेत. आज बी आज आम्हालाच उशीर झालाय. थोडा माल जास्त होत होता. मग आता जायच्या टायमाला तेवढं माल ठेवून बी जाता येत नाही ना. आणि उलट 30 मोळ्या ठेवल्यावर मग ते न्यायला आणायला बी परवडत नाही.
त्याच्यामुळे 20 मोळ्या जास्त होत होत्या. आज तोडून 20 मोळ्या जास्त घेऊन चाललात आम्ही. बैलाला काय करते काय माहिती, पोरग झोपीत आहे का आणताय का ठेवतोय काय माहिती नाही. कसं दिसतंय ना इकडं माहिती का, ही पाला आहे का ऊस तोडून गेला आणि ह्या पाल्यावर ऊन पडलं का नाही की असल्या असल्या तणगायला झळ्या झळ्या दिसत. आम्ही झळ्या म्हणतात, कुणी कुणी त्याला हरण दिसायला म्हणतंय. तर तुम्हाला उन्हाचं दिसलंय का कधी, उन्हाळ्यामध्ये दिसत असते बघा. पण आता आमच्याकडे त्या पाल्यामुळे आता दिसत आहे लगे इथं. चला चलत चलत लय धापा भरल्यात मला. तरी अजून अर्ध्यात आलं आता शनी, अजून अर्ध्यामध्ये राहिले पुढे जायचं. चलत येतच बैल अजून. ड्रायव्हरांना हे इतके भारी येतं की म्हणजे ते बैलाला काही त्रास होऊ देत नाही. तर दमाने नाही तर एखादा ड्रायव्हर काय करते तर फरफर 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 वडीत नेत येतं. त्या बैलाला विचार करीत नाहीत काही नाहीत, त्यांना गडबड असते तिथं ओढून देऊन तिकडे जायची. पण तसं नाही ह्या ड्रायव्हरांनाच. 2 मिनिटं उशीर झाला तर होऊ जा, पण घेऊन जायचं. पाला कसला झालाय भुगाय, सगळा भुगाच झालाय. पहिल्या सुरूला चोडलेला ऊस आहे, तो ऊस बी उगवायला लागला इथं. उडी उगत आलाय ह्याला डबल हे उगवायला लागलाय. त्या बागादार मामाला ठेवायचं असलं तर डबल ठेवत येतं, जर काढायचं असलं तर रोटर पिटर मारून नांगरून पाळी फिळी घालून लगे नवा ऊस. तर ते बागादार मामा म्हणले ठेवायचा आहे आम्हाला ऊस. कमीत कमी ह्या ऊसामध्ये आम्ही 10-12 दिवस झाला असतं. 12 दिवस झाला. आता आमचं संपलं, आता उद्याच्याला नवं फळ. चला तर मग भेटू उद्याच्याला नव्या फळामध्ये.